चला या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत SSC बोर्डाचा 10वीचा हिस्ट्रीचा 5वा लेसन मास मीडिया अँड हिस्ट्री. त्याच्यामध्ये एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन नंबर 2 राईट शॉर्ट नोट्स. त्याच्यामध्ये शॉर्ट नोट आहे दुसरी, वाय डू वी नीड मास मीडिया. बाकीचे सगळे व्हिडिओज चॅनलवर अपलोड केलेले आहेत. आय होप तुम्ही बघितले असतील. बघितले नसतील तर जरूर बघा. ठीक आहे, चला सुरू करूया. पहिले मास मीडिया काय असतं समजून घेऊया. मास म्हणजे खूप सारे लोक, हजारो लोक, लाखो लोक, करोडो लोक. ओके, मास. आणि मीडियाचा अर्थ आहे माध्यम. मास मीडिया म्हणजे हजारो लोकांपर्यंत पोचायचं माध्यम. आता फॉर एक्झाम्पल मी माझ्या व्हॉट्सॲप स्टेटसवर एखादा माझी जाहिरात ठेवली, माझ्या यूट्यूब चॅनलची किंवा माझ्या क्लासची किंवा माझ्या बुकची जाहिरात माझ्या व्हॉट्सॲपच्या स्टेटसवर ठेवली, तर ते स्टेटस किती जण बघतात? 500, 700, 800, 1000 जण बघतात. तर ते मास मीडिया झालं का? किंवा माझ्या क्लासच्या बाहेर, समजा माझ्या अकॅडमीच्या बाहेर माझा बोर्ड आहे, तर ते करोडो लोकांपर्यंत तो पोचतो का मीडिया? नाही, तो मास मीडिया नाही आहे. मास मीडिया तो मीडिया आहे की जो लाखो करोडो लोकांपर्यंत पोचू शकतो. आता लाखो करोडो लोकांपर्यंत काय पोचतं? तर टीव्ही पोचतो, न्यूजपेपर पोचतो, रेडिओ पोचतो. राईट, हे सगळे झाले मास मीडिया. ठीक आहे, याबद्दल आपण बघू. तर प्रश्न आहे वाय डू वी नीड मास मीडिया. आपल्याला देशामध्ये किंवा माणसाला मास मीडियाची नीड, गरज का आहे? उत्तर आपल्याला मिळणार आहे पान नंबर 35 वर. तुमच्याकडं आय होप पुस्तक असेल. इंग्लिश असू द्या, मराठी असू द्या, म्हणजे इंग्लिश मधून असू द्या, मराठीतून सेमीवाल्यांना किंवा मराठीवाल्यांना असू द्या, फरक पडत नाही. एक्सप्लेनेशन मराठीमधून आहे. तुम्ही फक्त पुस्तक धरा समोर, पेन पेन्सिल हातात घ्या, बघा. चला, वी नीड मास मीडिया टू फॅसिलिटेट फ्री फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन टू ऑल स्ट्राटा ऑफ द सोसायटी. वी नीड मास मीडिया टू फॅसिलिटेट, पोचवण्यासाठी, फ्री फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन. फ्री म्हणजे फुकट असा अर्थ घेऊ नका. फ्रीचा अर्थ असा, तुम्ही म्हणाल की आम्ही टीव्हीसाठी पैसे दिले किंवा न्यूजपेपर येतो त्याचा आम्ही बिल पे करतो. फ्री म्हणजे फुकट हा अर्थ इथं नाहीये. इथं फ्रीचा अर्थ आहे मुक्त, म्हणजे मुक्तपणे आपण आपले विचार लाखो करोडो लोकांपर्यंत मांडू शकतो. फ्री फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन, माहिती मुक्तपणे त्याचा प्रसार होतो. टू ऑल स्ट्राटा ऑफ द सोसायटी. स्ट्राटा म्हणजे स्तर, सोसायटीतले सगळे स्तर. मग तो अंबानी असू द्या किंवा मिडल क्लास असू द्या किंवा गरीब असू द्या, हायर मिडल क्लास, लोअर मिडल क्लास, शहरातले, गावातले, खेड्यातले, कुणी पण असू द्या, मेट्रोज मधले कुणी पण असू द्या, लहान असू द्या, मोठे असू द्या, त्यांच्यापर्यंत आपण इन्फॉर्मेशन इझिली पोचवू शकतो. पुढे बघा, एडिटोरियल्स, व्हेरियस कॉलम्स अँड सप्लिमेंट्स आर इसेन्शियल पार्ट्स ऑफ द न्यूजपेपर. आता यांनी काय केलंय बघा, मी तुम्हाला सांगतो. हे जेव्हा पुस्तक यांनी बनवलं, आता हे पुस्तक कधी बनलं आपण बघू बरं का. फर्स्ट एडिशन 2018 आणि आता आपण आहोत 2026 मध्ये. तर हे न्यूजपेपर बद्दल खूप जास्त बोलतायत. याच्यामध्ये एक चूक पण आहे जी मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. पुस्तकामध्ये चूक नाहीये, ती टेक्निकली चर्चा करू आपण त्याच्यावर. बघा, एडिटोरियल्स म्हणजे संपादकीय, त्याला मराठीमध्ये म्हणतात. व्हेरियस कॉलम्स, वेगवेगळे कॉलम असतात बघा. म्हणजे विश्व असतं, त्याच्यामध्ये जगभरातल्या बातम्या असतात. क्रीडा असतात, म्हणजे त्यामध्ये क्रीडाच्या बातम्या, राजकारणावरच्या बातम्या असतात. किंवा अजून काय असतं, कॉर्पोरेटच्या बातम्यांचे काही हे असतात बघा. त्याचे वेगवेगळे कॉलम असतात. काही ठिकाणी मुलांसाठी ते व्यंगचित्र वगैरे असतात, कार्टून्स असतात बघा, त्याला म्हणतात कॉलम. वेगळे वेगळे काही जाहिराती असतात, कॉलम्स. आणि सप्लिमेंट्स म्हणजे त्याला पुरवण्या असतात ना. म्हणजे मला आठवतं की मी जेव्हा लहान होतो तेव्हा आमच्या घरी सकाळ पेपर यायचा आणि त्याच्यामध्ये जॉब झी नावाची एक सप्लिमेंट यायची, किंवा रविवारी बालमित्र नावाची एक सप्लिमेंट यायची. मला फार आवडायची लहानपणी. तर अशा काही सप्लिमेंट्स असतात त्याच्यामध्ये. राईट, किंवा मग तालुक्याच्या काही सप्लिमेंट्स असतात असं. तर रीडर्स आर ऑल्सो एन्शुअर्ड
ऑफ अ प्लॅटफॉर्म टू व्हॉइस देअर ओपिनियन. रीडर्स म्हणजे वाचणारे लोक, ठीक आहे. मग त्यांना त्यांचं मत जर मांडायचं असेल तर त्यांना न्यूजपेपरमध्ये एक प्लॅटफॉर्म मिळू शकतो. म्हणजे तुम्ही तुमचं म्हणजे तुम्ही पेपर वाचता का, पहिली गोष्ट. आणि जर तुम्ही पेपर वाचत असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये बघितलं असेल की वाचकांचा पत्रव्यवहार किंवा वाचकांचे मत, आणि मग महाराष्ट्रभरातून किंवा जगभरातून वाचक, आता तर इंटरनेट आवृत्त्यांमुळं जगभरातून कुणी पण कमेंट केली तर ते तिथं दिसू शकतं. एकदा मला आठवतं की मी लहान होतो, काही स्कूल डेजमध्ये वगैरे, तुमच्या एवढा असेल प्रॉब्ली, तर मी काहीतरी लिहून, त्या काळामध्ये पत्र असायचं आम्हाला, ते पोस्ट कार्डवर पत्र लिहावं लागायचं. एक पत्र मी लिहून पाठवलं होतं आणि ते माझं छापून आलं होतं ते पत्र त्या न्यूजपेपरमध्ये, राईट. किंवा तुम्हाला एखादी गोष्ट पटली नाही कुठली पण, तर तुम्ही लिहू शकता आणि ते छापून देतात. ओके, पुढे बघा. न्यूजपेपर कॅन हेल्प इन मेकिंग द डेमोक्रेसी स्ट्रॉंगर. लोकशाही मजबूत होतीये त्यानं. म्हणजे जर सामान्य माणसाला, आता मी कोण आहे, मी एक सामान्य माणूस आहे, पण जर माझं मत मांडायचा मला अधिकार आहे आणि माझं मत हजारो लाखो लोकांपर्यंत मला पोचवता येतंय, तर माझा लोकशाहीवरचा विश्वास वाढला ना. काय म्हणजे माझं मत पण विचारात घेतलं जातंय, यानं लोकशाही स्ट्रॉंग होतीये. ओके, पुढे बघा. टेलिव्हिजन, टीव्ही, इडियट बॉक्स बेसिकली बरं का, इज अन ऑडिओ व्हिज्युअल मीडियम. ऑडिओ म्हणजे ऐकतो, व्हिज्युअल म्हणजे आपण बघतो. हे तर बेसिक आहे, पण ठीक आहे, ती माझी सवय आहे जरा थोडंसं स्पून फिडिंग करायची. ऑडिओ व्हिज्युअल मीडियम आहे, म्हणजे टी व्ही दिसतो पण आपल्याला आणि ॲट द सेम टाइम आपल्याला ऐकू पण येतो. न्यूजपेपरचं तसं नाही आहे, बरोबर. बघा, इट वॉज पॉसिबल फॉर दिस मीडियम टू क्रॉस द inherent limitations of newspaper and the radio and show the actual visuals of an event to people. आता बघा, न्यूजपेपरमध्ये काय आहे, न्यूजपेपर फक्त व्हिज्युअल मीडियम आहे, राईट. ते तर फक्त वाचता येतं, त्यातनं आवाज येतो का, नाही. ऑडिओ आपला हे रेडिओमधून फक्त ऐकायला येतं, त्याच्यामध्ये काही दिसतं का, काही नाही दिसत. पण टीव्हीनं काय केलं, जेव्हा टीव्ही आले, आम्ही लहान होतो तेव्हा टीव्ही आले, राईट. मला आठवतं 95 मध्ये, माझा जन्म 1989चा आहे, आणि 95 मध्ये आमच्या घरामध्ये पहिला कलर टीव्ही आला होता, मला आठवती, माझ्या मेमरीमध्ये ते आहे. तर त्यानं काय केलं, आता त्याच्यामध्ये दिसतं पण त्याच्यामध्ये ऐकू पण येतं, राईट. मग त्यानं ते लिमिटेशन, जे सिंगलवालं जे होतं त्याचं लिमिटेशन त्यानं क्रॉस केलं. आता ते ॲट द सेम टाइम ऑडिओ आणि व्हिज्युअल दोन्ही पण दाखवता येतं. लोकांना चित्र दाखवता येतं किंवा बातम्या बघता येतात, त्यामध्ये आपल्याला लाईव्ह मॅच बघता येते किंवा काय घडतंय ते दिसतं. सो फार, आता हे वाक्य चुकीचं नाहीये, त्यांनी बरोबरच लिहिलंय, पण त्यांनी त्या काळात लिहिलं, आज जमाना बदलला. आधी आपण वाक्य ऐकू. सो फार देर इज नो अदर ऑल्टरनेटिव्ह टू टेलिव्हिजन फॉर वॉचिंग अँड अन इव्हेंट ॲज इट ॲक्च्युली हॅपन्ड. लक्षात येते काय म्हणतोय मी, माझ्या बोलण्याचा रोख कुठे. सो फार म्हणजे आजपर्यंत, अजूनपर्यंत तरी. देर इज नो अदर ऑल्टरनेटिव्ह म्हणजे दुसरा पर्यायच नाहीये टीव्हीला. तर जर तुम्हाला चित्र बघायचंय आणि तुम्हाला ऐकायचं पण आहे, तर त्या काळामध्ये फक्त टीव्ही होता, ज्या काळामध्ये ह्या लेखकांनी हे पुस्तक लिहिलं. पण आज काय झालंय, आज आपल्याकडं मोबाईल आहेत, आज आपल्याकडं स्मार्टफोन आहेत, आज आपल्याकडं टॅब आहेत, राईट. आणि ते टीव्हीला ऑल्टरनेटिव्ह आहे. तुम्हाला गंमत सांगू का, माझ्या स्वतःच्या घरामध्ये टीव्ही नाहीये आणि काही बिघडत नाही. मोबाईलमध्ये एखादी काही मॅच बघायची असेल किंवा बातम्या बघायच्या असतील, मोबाईलमध्ये बघता येतात, लाईव्ह बघता येतात, यूट्यूबवर लाईव्ह बघता येतं. किंवा हे जे ॲप आहेत, हॉटस्टार असेल किंवा अजून कोणते, आता ते मी वापरत नाही, स्पोर्ट्स, झी स्पोर्ट्स असेल, त्याच्यावर लाईव्ह मॅच बघता येऊ शकते, राईट. तर टीव्हीला सुद्धा आता ऑल्टरनेटिव्ह आला, आणि तो ऑल्टरनेटिव्ह एवढा भारी आहे की तो आपल्या खिशात बसतो, पॅन्टच्या खिशात बसतो, शर्टच्या खिशात बसतो, राईट. असं. तर बेसिकली का गरजेचं आहे मास मीडिया, तर आपल्याला आपला व्हॉइस, आपल्याला आपलं ओपिनियन, आपलं मत एकाच वेळी लाखो करोडो लोकांपर्यंत पोचवण्यासाठी मास मीडिया
आपल्याला अत्यंत महत्त्वाचा आहे. आय होप तुम्हाला हा टॉपिक समजला असेल. तुमचे काही प्रश्न असतील कमेंटमध्ये सांगा. तुमच्या मित्रमैत्रिणींना आपलं चॅनल आणि हे व्हिडिओ रेफर करा. ठीक आहे. बोलूयात. तुम्ही जे काही तुमचं म्हणणं आहे ते कमेंटमध्ये मला कळवा. तुमचे काही प्रश्न असतील, एखादा टॉपिक असेल अवघड जो समजत नाहीये, कमेंटमध्ये सांगा. त्याच्यावर लगेच 2 दिवसांमध्ये व्हिडिओ बनवण्याचा ट्राय करूया. ठीक आहे. चला, ओके, भेटू एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.